एक होते जंगल. जंगल अगदी मोठे आणि घनदाट होते. जंगलामध्ये खूप सारे प्राणी राहायचे. जंगलाच्याच बाजूला एक छोटीशी वस्ती. वस्तीमध्ये अगदी 10-12 घरं. त्याच्यातल्या एका घरामध्ये एक म्हातारी आजीबाई एकटीच राहायची. आजीबाईची मुलगी लग्न करून दुसऱ्या गावाला राहायला गेली आणि ते गाव होते जंगलाच्या पलीकडे. आजी कधी कधी तिला भेटायला जात असे. अशीच एके दिवशी आजी निघाली की आपल्या लेकीला भेटायला. पण लेकीला भेटण्याची वाट काही सोपी नव्हती. जंगलातून जावं लागत असे. आजी निघाली हळूहळू. तेवढ्यात आजीच्या समोर एक वाघोबा आला. सुरुवातीला आजी घाबरली, पण थोडी सावरली. वाघोबा म्हणाला, ए म्हातारे थांब, कुठे निघालीस? मी तुला आता खाऊनच घेतो. आजीबाई चलाकच होती. आजीबाई म्हणाली, अरे बाबा, काय खातो मला? बरं, तुला खायचे तर खा मला, पण तू काय आता माझी नुसती हाडकं खाणार आहेस? आता मी माझ्या लेकीकडे चालली आहे. लेकीकडे मस्त 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडीजुडी होते, मग परत येईल 4 दिवसांनी, तेव्हा तुम्हाला खा. वाघोबाने विचार केला. वाघोबा म्हणाला, ठीक आहे, जा, पण 4 दिवसांनी नक्की ये. तशी आजी पुढे जाऊ लागली. पुढे जातच होती, तर तेवढ्यात तिच्यासमोर आला कोल्होबा. कोल्होबा म्हणाला, ए म्हातारे थांब, मी तुला आता खाऊनच टाकतो. म्हातारीने कोल्ह्यालाही तेच उत्तर दिले. लेकीकडे जाते, जाडीजुडी होते, 4 दिवसांनी येते, मग तुम्हाला खा. आणि आजी पुढे निघाली. पुढे जात होती, तशी पोचली बाबा एकदाची लेकीच्या घरी. लेकीच्या घरी जाऊन लेकीला भेटली. लेकीला तर खूप आनंद झाला, आई आली म्हणून. लेकीने 4 दिवस आपल्या आईचे सगळे लाड पुरवले. छान मस्त पंचपक्वान्न करून आईला खाऊ पिऊ घातले. आणि आता आजीची निघण्याची वेळ आली. आजीबाई लेकीला म्हणाली, आता बाई मी जाते माझ्या घरी. जगले वाचले तर परत भेटू. लेक म्हणाली, असे का गं म्हणते आई? तेव्हा घडलेला सगळा प्रकार आजीने लेकीला सांगितला. आजीची लेक पण आजीसारखीच हुशार होती बरं का. तिने एक भोपळा आणला आणि म्हणाली, आई बस या भोपळ्यात आणि जा भोपळ्यात बसून. तशी आजीबाई भोपळ्यात बसली आणि चालली की, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. जाता पुढे आजीसमोर कोल्होबा आला. कोल्होबाने विचार केला, हा भोपळा काय चालतोय? कोल्होबा म्हणाला, ए भोपळ्या थांब, म्हातारीला बघितलीस का तू? भोपळा म्हणताना, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि भोपळ्यातली म्हातारी पुढे जाऊ लागली. पण कोल्होबाला संशय आला होता. तो म्हातारीच्या मागेच येत होता. पुढे गेले तर वाघोबा आला. वाघोबाने भोपळ्यावर झडपच टाकली आणि तशी म्हातारी भोपळ्यातून बाहेर निघाली. आणि वाघोबाला म्हटली, अरे बाबा, मीच होते भोपळ्यात. बघ, 4 दिवसांनी म्हटल्याप्रमाणे आले की नाही मी भेटायला तुमच्या दोघांना पण आता मला खाण्या अगोदर मला हे सांगा की आधी माझं डोकं कोण खाणार आणि पाय कोण खाणार? वाघोबा म्हणाला, त्यात काय म्हणायचं आहे, डोकं तर मीच खाणार. कोल्हा म्हणाला, मी खाणार. तशी दोघांची भांडणं सुरू झाली आणि त्या भांडणाचा फायदा आपल्या आजीबाईने घेतला. इकडे ते दोघं भांडत होते आणि म्हातारी एकदाची भोपळ्यात बसली आणि भोपळा जंगलातून सुसाट पळत सुटला. पळता पळून एकदाचा भोपळा पोचला की म्हातारीच्या घरासमोर. आणि अशा प्रकारे म्हातारी सुखरूप घरी पोचली.